प्रीतम मुंडे यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1983 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील हे प्रख्यात भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि आई यांचे नाव आहे प्रज्ञा मुंडे. त्या राजकीय परिवारातील आहेत. त्यांची बहीण पंकजा मुंडे आणि छोटी बहीण यशश्री मुंडे. तसेच अनेक नातेवाईक राजकारणात सक्रिय आहेत. शिक्षण व व्यावसायिक जीवन. त्यांनी सुरुवातीची शिक्षण मुंबईत घेतली, एसएससी, एचएससी इत्यादी. नंतर त्यांनी MBBS पूर्ण केले आणि पुढे MD, त्वचारोग, लिंगीकरण व कुष्ठरोग ही पदवी डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथून घेतली. यामुळे त्या डॉक्टर व राजकारणी हे दोन्ही रूप स्वीकारले आहेत. राजकीय जीवन. त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली व त्यातील विजयाचे मार्जिन सुमारे 6,96,321 मतांचे झाले. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा त्या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. शासकीय नोंदीनुसार त्यांच्या संविधानिक सहभागाची काही संख्या खाली आहे. आगामी सभा, प्रश्न व उपस्थिती यांचा आकडा आहे. प्रश्नांची संख्या व सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उपक्रम. डॉक्टर पदवी प्राप्त असून त्यांनी त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचा उपयोग सामाजिक आरोग्य मोहिमांसाठी केला आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या नेतृत्वाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित केल्याची माहिती आहे, विशेषतः बीड जिल्ह्यात. तसेच त्यांनी महिला, आरोग्य व लिंग विवेचन वा कुष्ठरोग अशा विषयात काम केलेली आहे. त्यांच्या MD क्षेत्रात डर्मेटॉलॉजी, वेनेरिओलॉजी आणि लेप्रसी यांचा समावेश आहे. 2023 मध्ये त्यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. जेव्हा एखादी महिला तक्रार करते, तिच्यावर निःसंशय लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले. म्हणून पुढे येतो आहे बालपण आणि शिक्षण. आर्यमानचं बालपण अत्यंत जपून वाढवण्यात आलं. पंकजा मुंडे या एकीकडे राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी नेहमी मुलाच्या संस्कारांना प्राधान्य दिलं. दुसरीकडे अमित पालवे यांनी त्याच्या शैक्षणिक विकासावर भर दिला. आर्यमानचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आणि पुढे उच्च शिक्षणासाठी त्याने परदेश गाठला. तिथे त्याने व्यवस्थापन, राजकीय धोरण आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यास केला. त्याच्या शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं, तर त्याने जगातल्या विविध देशांतील लोकशाही प्रणाली, सार्वजनिक धोरण आणि नेतृत्वशैली यांचा अभ्यास केला. सामाजिक जाणीव आणि भाषणशैली. आर्यमानची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्याचं सामाजिक भान. तो केवळ कागदावरचे अभ्यासू मुद्दे बोलत नाही, तर त्याला सामान्य माणसाचं दुःख, गरज आणि अपेक्षा समजतात. कधीकधी तो पंकजा मुंडे यांच्या सभांमध्ये सहभागी होतो, लोकांना भेटतो, संवाद साधतो. त्याची भाषणशैली थेट आणि स्पष्ट आहे. अजून तो व्यावसायिक, राजकीय नेत्यासारखा वागत नाही, पण त्याच्यातील नेतृत्व स्पष्ट दिसतं. आर्यमान आणि डिजिटल युग. आजच्या डिजिटल युगात आर्यमान सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. त्याचे विचार, मतं आणि वैयक्तिक आयुष्याचे काही क्षण तो सोशल मीडियावर शेअर करतो. त्यामुळे त्याला एक मॉडर्न येट रूटेड अशी ओळख मिळते आहे. त्याच्या पोस्टमध्ये देशातील चालू घडामोडींवर भाष्य असतं, पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवरही त्याचं लक्ष असतं. राजकीय प्रवेशाची शक्यता. मीडियामध्ये अनेकदा अशा चर्चा रंगतात की पंकजा मुंडे आपल्या मुलाला म्हणजेच आर्यमानला राजकारणात आणणार आहे. ही शक्यता केवळ अफवा नसून त्यामागे स्पष्ट नियोजन असल्याचं काही वेळा सूचित झालं आहे. पंकजा मुंडे यांनी काही सभांमध्ये त्याला व्यासपीठावर बोलावलं आहे. काही ठिकाणी माझा मुलगा पुढे काहीतरी चांगलं करेल असंही म्हटलं आहे. जर आर्यमानने राजकीय प्रवेश केला तर तो एक नव्या युगाचा, नव्या दृष्टिकोनाचा नेता ठरू शकतो. त्याचं शिक्षण, सामाजिक जाणीवा आणि वडिलोपार्जित वारसा ही तिन्ही त्याला एक मजबूत आधार देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पिढीचा स्वतःचा ठसा असतो. गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्या पिढीतून लोकनेते म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या पिढीतून